नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. भाजपा व युवा मोर्चातर्फे महाविकास आघाडीचा महाड येथे जाहीर निषेध. भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चातर्फे महाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात सदबुद्धी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी सांगितले की जेव्हा विशाळगडावर अतिक्रमण झाले, जेव्हा प्रतापगडावर अतिक्रमण झाले, तेव्हा शिवसेना उभाटाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत शांत बसले. जेव्हा काँग्रेस प्रणित कर्नाटक सरकारने कर्नाटकमधील छत्रपती शिवरायांचा बसवलेला पुतळा हटवला, तेव्हा काँग्रेसवाले मूग गिळून गप्प बसले. एवढेच नाही तर जेव्हा शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड किल्ल्यावर आले, तेव्हा त्यांनी सांगितले की 40 वर्षांनंतर आज मी रायगड किल्ल्यावर येत आहे. याचा अर्थ असा की ही महाविकास आघाडी फक्त येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता आपले बेगडी शिवप्रेम दाखवत आहे व छत्रपतींच्या नावावर केवळ मतांचे राजकारण करण्याचा यांचा डाव आहे. त्यामुळे जनतेने अशा खोट्या व संधी साधू लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्रीमती कुद्री मोदी मॅडम, रायगड जिल्हा सरचिटणीस श्री बिपिन दादा म्हामुनकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री योगेश झांजे, महाड तालुका अध्यक्ष श्री निलेश देवगिरकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रितेश मुंढे, युवा मोर्चा पेण विधानसभा प्रमुख गणेशजी पाटील, तालुका सरचिटणीस अमोल पवार, राजेंद्र गाडे, राकेशजी जाधव, माणगाव शहराध्यक्ष राजू तेटगुरे, तळा शहराध्यक्ष सुयोग बारटक्के, महाड शहर सरचिटणीस ॲडव्होकेट भाटे, भाजपा मोर्चा विश्वतेज भोसले, भाजपा मोर्चा शुभम भावेकर, आशिष पवार, अनिकेत पवार, महिला शहर हर्षदा शेठ, रुपाली पवार, अमोल सुंभे, यश पलांगे उपस्थित होते. यावेळी असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.